हॅलो स्टुडंट्स, विनीता टीचर हियर. आज आपण मराठीमधील जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठामध्ये आपण स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विद्यार्थी दशेत असताना वाचनाचा संस्कार कसा झाला, कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना विद्यार्थी दशेत कसे प्रोत्साहन दिले याची हकीकत अभ्यासणार आहोत. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आगलावे. बच्चों, आज हम डॉक्टर प्रदीप आगलावे जी इनका जो पाठ पढ़ने वाले हैं उस पाठ में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के जीवन का एक प्रसंग बताया गया है. वो प्रसंग क्या है वो हम जिस पाठ में पढ़ने वाले हैं उस पाठ का नाम है उद्यानात भेटलेला विद्यार्थी. तो चलो हम पाठ पढ़ते हैं और पाठ का अर्थ समझकर लेते हैं. पाठाचे नाव उद्यानात भेटलेला विद्यार्थी. उद्यान, उद्यान यानी गार्डन. भेटलेला मीन्स मिला हुआ. विद्यार्थी यानी छात्र, स्टूडेंट्स. उद्यानात भेटलेला विद्यार्थी. मुंबईचे चरणी रोड उद्यान. मुंबईचे चरणी रोड उद्यान. उद्यान यानी गार्डन. गार्डन का नाम क्या है, कौन सा गार्डन है, कहाँ का गार्डन है, तो चरणी रोड गार्डन. चरणी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. सायंकाळच्या वेळी मीन्स इवनिंग टाइम. शाम के समय अनेक नागरिक, बहुत सारे लोग घूमने के लिए आते हैं. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी देखील चरणी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे. विल्सन हाईस्कूल के मुख्याध्यापक यानी प्रिंसिपल और लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी ये भी इस गार्डन में रोज़ सायंकाळी, रोज़ शाम को 5:30 बजे आते थे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. गार्डन पे एक बेंच पे बैठ के वो साथ में जो किताब लाते थे वह पढ़ते थे. वहाँ वो बेंच पे बैठ के उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. गुरुजी क्या करते थे कि साथ में जो भी कोई किताब लाए हैं उसका पठन करते हुए वह गार्डन के किसी एक बेंच पर बैठा करते थे. बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या लक्षात आलं कि थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. जब गुरुजी वाचन कर रहे थे तब उनके ध्यान में आया कि थोड़े ही दूरी पर एक विद्यार्थी यानी स्टूडेंट पुस्तक वाचत आहे, बुक पढ़ रहा है. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उस समय उन्होंने उस विद्यार्थी की तरफ ज़्यादा ध्यान दिया नहीं. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. दूसरा दिवशी यानी अगले दिन, दूसरे दिन कालचा विद्यार्थी, कल उन्होंने जो छात्र देखा था, जो कल उन्होंने जो स्टूडेंट देखा था वो फिर से उनको किताब पढ़ते हुए दिखा. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. कुणीच काही बोलले नाही. पहले दिन उन्होंने देखा, उन्होंने ध्यान नहीं दिया. दूसरे दिन भी उनको वही छात्र किताब पढ़ते हुए देखा, उनको आश्चर्य लगा. तीसरे दिन भी उन्होंने वही देखा. दोनों ने एक दूसरे की तरफ देखा बट कोई कुछ भी एक दूसरे से बोला नहीं, यानी किसी ने भी बात नहीं की.
केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. केळुस्कर गुरुजी यानी विल्सन हाईस्कूल के प्रिंसिपल. वो त्या मुलाजवळ आले. उस लड़के के पास में वह गए. तब वो लड़का क्या कर रहा था? तो पढ़ रहा था. कोणीतरी आपल्याजवळ उभे आहे. कोई तो हमारे पास में खड़ा है. यह जब उस लड़के के ध्यान में आया तो उसने भी गुरुजी की तरफ देखा. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने मीन्स गुरुजींनी बहुत प्यार से उनसे पूछा, बाळ तुझं नाव काय? तुम्हारा नाम क्या है? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसांपासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस. म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो. 3 दिन से मैं तुम्हें देख रहा हूँ कि तुम रोज़ यहाँ बैठकर कुछ पढ़ते हो. बाकी बच्चों के जैसे तुम मस्ती करते हुए नहीं दिखते हो. इसके लिए मुझे ऐसे लगा कि तुमसे जाके पहचान करनी ज़रूरी है. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावला आदर वाटला. अपने बारे में कोई इतने प्यार से और ममत्व से बात कर रहा है. यह जानकर भीमराव यानी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इनको उस गृहस्थ के बारे में मन में आदर निर्माण हुआ. त्याने गुरुजींना नमस्कार केला. त्याने मतलब वो छोटे भीमराव ने जो विद्यार्थी दशे में था वो छोटे भीमराव ने क्या किया? गुरुजींना नमस्कार किया. उन्होंने गुरुजी को नमस्कार किया. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठे शिकतो? तुम कहाँ पे पढ़ते हो? मी एल्फिस्टन हाईस्कूल भाईखळा येथे शिकतो. ये स्कूल का नाम है. भाईखला में ये स्कूल है, उसका नाम है एल्फिस्टन हाईस्कूल भाईखळा. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतरे पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. मतलब स्कूल से रिलेटेड जो हमारे टेक्स्ट बुक रहते हैं उसके अलावा भी जो बुक्स है वो पढ़ना मुझे अच्छा लगता है. म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वा, छान. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. जो छोटा भीमराव था उसने गुरुजी को क्या बताया कि मुझे किताबें पढ़ना बहुत पसंद है. स्कूल छूटने के बाद मैं यहाँ आके किताबें पढ़ता हूँ. उसके बारे में यह जानकर गुरुजी ने क्या किया? उसकी फैमिली के बारे में उससे इंक्वायरी की, उससे पूछताछ की और उनके ध्यान में आ गया कि ये लड़का बाकी लड़कों से बहुत अलग है. इसको सही गाइडेंस की आवश्यकता है. फिर वो उसको बोले की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. मैं सोच ही रहा था कि पढ़ना है बट किस तरह से पढ़ना आवश्यक है. किस तरह से पढ़ोगे तो ज़्यादा अच्छा है, ये मैं तुम्हें बताने का ही सोच रहा था. और ये सुनकर भीमराव को बहुत अच्छा लगा और वो बोला कि बताइए ना गुरुजी.
गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितलं, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. जो केळुस्कर गुरुजी थे, उन्होंने भीमराव को कैसे पढ़ना चाहिए इसके बारे में जो आवश्यक जानकारी थी वो बताई. उनके पास जो भी कुछ किताबें थीं वो उनको बोले कि मैं आपको पढ़ने के लिए दे दूँगा. कुछ लेखकों की किताबें मेरे पास है, मैं तुम्हें पढ़ने के लिए ज़रूर दूँगा. ये सुनकर भीमराव को और खुशी हो गई और वो बोला कि ज़रूर दीजिए गुरुजी, मैं उनको ज़रूर पढ़ूँगा. ये सुन के गुरुजी ने बहुत प्यार से भीमराव के सर पे हाथ फिराया और उस वजह से भीमराव को बहुत ही ज़्यादा अच्छा लगा. चरणी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. चरणी रोड गार्डन में अभी रोज़ गुरुजी और भीमराव मिलने लगे. रोज़ गुरुजी उसको अलग अलग किताबें लाके देते थे और भीमराव वह पढ़ता जाता था और इससे क्या हुआ, उनका विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. बहुत ज़्यादा वह उनका पढ़ना शुरू हो गया और केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली, कभी भी न टूटने वाली, ऐसी उनकी अच्छे से गट्टी जमली. मीन्स दोनों का नाता दृढ़ हुआ. केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारिश केली. भीमराव जो इतना इंटेलिजेंट था, उनका इंटेलिजेंस देख कर, उनका इंटेलिजेंस जान कर गुरुजी ने क्या किया, तो उनके हायर एजुकेशन के लिए उनको अमेरिका भिजवाने के लिए खुद सयाजीराव गायकवाड़ महाराज उनकी तरफ उनका नाम आगे किया कि ये बहुत ब्रिलियंट बच्चा है और उन्होंने खुद उसकी शिफारस की. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनको जो गोल्डन अपॉर्चुनिटी केळुस्कर गुरुजी ने दी, उसका उन्होंने क्या किया, जो अपने को अच्छी अपॉर्चुनिटी मिली उस अपॉर्चुनिटी को उन्होंने सोना किया. उन्होंने बहुत अच्छे से पढ़ना लिखना शुरू किया. वो पहले से ही पढ़ने लिखने में तेज़ थे और उन्होंने क्या किया कि बहुत ज़्यादा पढ़ लिख कर पूरे दुनिया में अपना नाम बना लिया. और हमारी भारत की जो राज्य घटना है वो उन्होंने लिखी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरंच खूप विद्वान होते. त्यांनी समाजाला केलेलं मार्गदर्शन हे फार अनमोल आहे. त्यांनी समाजासाठी जे कार्य केले तेही फार अनमोल आहे. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील हा एक प्रसंग की त्यांच्या वाचनाला सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतींनी त्यांचं वाचन विस्तृत होत गेलं.
आपको ये पाठ अच्छे से पढ़ना है, समझ कर लेना है और वीडियो फिर से 1-2 बार सुनना है। थैंक यू।